राज्यातल्या अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाचा फटका मातंग समाजाला बसायची चिन्ह आहेत। 1991 आणि 2011 या जनगणनेमध्ये मातंग समाजाची लोकसंख्या घटली आहे, तर महार जातीच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे मातंग समाजाच्या कोट्यात घट व्हायची शक्यता आहे। मात्र उपवर्गीकरण करताना 1961 सालातली जनगणना गृहीत धरावी अशी मागणी सध्या होतीये। अनुसूचित जातीच्या वर्गीकरणात मातंग समाजाला फटका। महार आणि मातंग जातीच्या आकडेवारीत मोठी तफावत। लोकसंख्या घटल्यानं मातंगांच्या कोट्यात होणार घट। 1961 सालातील जनगणना गृहीत धरा, मातंग समाजाची मागणी। राज्यातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अनुसूचित जमातींच्या 13% आरक्षणाचं अ ब क ड असं उपवर्गीकरण करण्याबाबतचा अहवाल न्यायमूर्ती बदर समितीनं सरकारला सुपूर्द केलाय। मात्र या उपवर्गीकरणासाठी केलेल्या संशोधन अहवालानं मातंग समाजाचा आरक्षणाचा कोटा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महार आणि मातंग जातीच्या 1991 आणि 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली आहे। या आकडेवारीनुसार उपवर्गीकरण झाल्यास याचा फटका मातंग समाजाला बसण्याची शक्यता आहे। बार्टीकडून अनुसूचित जातींच्या सर्व 59 जातींच्या लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास अहवाल 2023 मध्ये सरकारला सादर करण्यात आला। माजी समाज कल्याण आयुक्त मधुकर गायकवाड आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अहवाल तयार झाला। अहवालात 1961 ते 2011च्या जनगणनांमधील अनुसूचित जातींची तुलनात्मक आकडेवारी आहे। महार, मांग, चांभार, भंगी, ढोर आणि उर्वरित 4 जाती अशा 6 गटांमध्ये अभ्यास करण्यात आलाय। 1961च्या जनगणनेमध्ये महार जातीची 33%, मातंग 30%, चर्मकार 23% लोकसंख्या होती। 1991च्या जनगणनेमध्ये महार जातीची लोकसंख्या 58%, ही वाढ 100%पेक्षा जास्त होती। 1991च्या जनगणनेमध्ये मातंग आणि चर्मकार समाजाच्या लोकसंख्येत 20%च वाढ झाली। 2011च्या जनगणनेत महार जातीची लोकसंख्या 62%, मातंग जातीची लोकसंख्या 19%, तर चर्मकार 10% होती। 1961 ते 2011 या काळात महार जातीची लोकसंख्या 33%वरून 62% झाली। 1961 ते 2011 या काळात मातंग जातीची लोकसंख्या 30%वरून 19% आली। महार आणि मातंग या दोनही जातींच्या लोकसंख्या वाढीच्या विसंगतीवर बार्टीच्या अहवालामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आलाय। मात्र या तफावतीचं ठोस कारण आढळत नाही असा निष्कर्षही नोंदवला गेलाय। ही तफावत नैसर्गिक नसल्याचं सांगत मातंग समाजाच्या वतीनं उपवर्गीकरणासाठी 1961ची जनगणनाच ग्राह्य धरावी अशी मागणी केली आहे। 2026 मध्ये सेन्सस सुरू झालेला आहे, जनगणना ही सुरू झालेली आहे। 2027 मध्ये त्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि यावेळेसची जनगणना ही जातनिहाय जनगणना आहे। त्यामुळे या जनगणनेचा जोपर्यंत एक डेटा बाहेर येत नाही तोपर्यंत कुठलंही आरक्षणाचं मग ते महिला आरक्षण बिल असू देत किंवा डिलिमिटेशन बिल असू देत ते पारित करून त्यानुसार जे संसदेमध्ये जागांचं अलोकेशन आहे ते झालं पाहिजे। 2011च्या सेन्ससचा डेटा घेऊन उपयोग काय? म्हणजे खरंच जर भाजपला महिलांचा कनवळा आहे तर भाजपने वाट बघावी 2027 पर्यंत। मातंग समाजाच्या या मागणीला महार जातीतून विरोध होण्याची शक्यता आहे। यामुळे उपवर्गीकरणातून नवा वाद निर्माण होऊ शकतो। राज्यात अनुसूचित जातींना 13% आरक्षण आहे, मात्र त्यातील काही दुर्लक्षित राहिलेल्या जातींनी उपवर्गीकरणाची मागणी केली होती। त्यात मातंग, मांग, चांभार, धोबी, भंगी अशा पोट जातींचा समावेश होता। आरक्षणाचे लाभ सर्वाधिक महार, नवबौद्धांना मिळाल्याचा आक्षेप नोंदवण्यात येत होता। मात्र आता उपवर्गीकरणाच्या अहवालात महारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत असल्यानं मातंग समाजासह इतर जातींनाही त्याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। यातून राज्यात आरक्षणाच्या लाभासाठीचा एसी अंतर्गत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। रिपोर्ट पुढारी न्यूज, मुंबई।